हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 18 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपण बघून घेऊया की याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण डिस्कस करतो तरी काय काय कव्हर करतो. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय, त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काही महत्वाचे मुद्दे डिस्कस केले असतात ते डिस्कस करत असतोय, त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्वाचे कॉन्सेप्ट असेल तर ती डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय महत्वाच्या न्यूज आहे त्या महत्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. पण आज संडे आहे, आज एरोटेल पेज आणि टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज द हिंदूमध्ये नसतं. त्याच्याऐवजी आपण एफओक्यू पेजमध्ये एरोटेल सारखे काही डिटेल मुद्दे आलेले असतात. इस्रोवरती आज एक एरोटेल आलेला आहे जे आपण PSLV C62 मिशन जे आपले फेल झालं असं बोललं जाते त्याच्यावरती खरं तर डिटेल डिस्कशन आज आलेलं आहे. मग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण बघणार आहोत. तो एक मुद्दा महत्वाचा असणार आहे एफएक्यू पेजवरती आपल्याला समजून घेण्यासाठी. सो बघूया पहिलं महत्वाचं एरोडेल कोणतं आहे, त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतंय त्यापासून खरं तर सुरुवात करूया आजच्या डिस्कशनला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिलं जो मुद्दा आहे तो आहे PSLV C62 जे मिशन होतं ते मिशन काही कारणास्तव फेल झालेलं आहे. त्याच्या रिलेटेड डिटेल डिस्कशन केलं गेलेलं आहे. आता सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे. हे PSLV C62 मिशन आहे तरी आहे काय आणि त्याचा उद्देश काय? तर सोप्या आणि साध्या भाषेत काय त्याचा उद्देश? की आपल्याला अर्थचं ऑब्झर्वेशन करायसाठी याचा उपयोग होणार होता. म्हणून त्याला आपण अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट असं म्हणतो. त्याला आपण EOS आणि पुढे N1 खरं तर त्या सॅटेलाइटचं नाव जोडलेलं होतं. असं मग त्याचं खरं तर उद्देश अंतिम आपल्याला काय समजतोय की अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट. आता याच्यामध्ये साधा आणि सोपा क्वेश्चन काय आहे की कशाला ऑब्झर्वेशन करायचं अर्थ? काय त्याच्यातून मिळणार आहे? तर त्याच्यातून आपल्याला हे मिळणार आहे की आपल्याला वेदर फोरकास्टिंगमध्ये वगैरे त्याचा फायदा होईल आणि तो जो डेटा आहे तो डेटा आपण वेगवेगळ्या कंट्रींसोबत शेअर करून त्याच्यामधून कमर्शियल बेनिफिट सुद्धा कमवू शकत होतो. अशा पद्धतीचं मिशन होतं. मग आता याच्यामध्ये फक्त इंडियाचेच खरं तर सॅटेलाइट वगैरे इन्क्लूड होते का? किंवा वेगवेगळे व्हेइकल्स जे आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे सॅटेलाइट जे आहेत, ते फक्त इंडियाचेच होते का? तर इंडियाचेच फक्त नव्हते. तर याच्यामध्ये इंडियाचं सॅटेलाइट आहेच आहे, त्याच्याबरोबर 14 अदर को सॅटेलाइट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड होते. ते वेगवेगळ्या कंट्रीचे होते आणि त्याच्यामध्ये मग नेपाळ सारखी कंट्री आहे, युनायटेड किंगडम आहे, फ्रान्स आहे, ब्राझील आहे, स्पेन आहे, थायलंड आहे. या सगळ्या कंट्रीचे सुद्धा सॅटेलाइट इंडियासोबत खरं तर याच्यामध्ये इन्क्लुडेड होते. म्हणजे त्यांचं सुद्धा हे खरं तर मिशन्स होतं. आणि हे जे मिशन आहे ना, हे PSLV C62 मिशन जे आहे ते टोटली कमर्शियल होतं. म्हणजे इंडियाची कंपनी आहे, त्या कंपनीद्वारे खरं तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट सपोर्टेड कंपनी आहे, पण कंपनीद्वारे हे खरं तर कमर्शियल टोटली मिशन मानलं जाते, की हे आपण लॉन्च करत होतो. मग आता हे PSLV काय आहे? तर PSLV हे लॉन्च व्हेइकल आहे. म्हणजे एक असा ढाचा आहे, की जो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्या सॅटेलाइटला तिथपर्यंत घेऊन जातो. म्हणून त्याला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं म्हटलं जातं. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PSLV. ठीक आहे. मग आता हे डिटेलमध्ये जर आपल्याला समजावून घ्यायचं झालं, तर डिटेलमध्ये आपण या ठिकाणी समजावून घेऊ शकतो, की बाबा हे जे तुम्हाला टोटल हे जे स्ट्रक्चर दिसतंय ना इथं उभं असलेलं, हे खरं तर एक व्हेइकल आहे. ज्याला आपण PSLV म्हणतो, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या सॅटेलाइट आहेत, त्या सॅटेलाइट इन्क्लूड होत असतात. त्या सॅटेलाइट वेगवेगळ्या स्टेजला जाऊन ते मग सेपरेट होत असतात. ठीक आहे. मग त्याचं जर सेपरेशन आपण बघितलं, तर या खरं तर इमेजमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथं समजवून आपण घेऊ शकतोय, की कशा पद्धतीनं जे आहे, ते त्याचं सेपरेशन जे आहे, ते सेपरेशन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि मग फायनली जे आहे, ते आपण वेगवेगळ्या सॅटेलाइट जे आहेत, ऑर्बिटमध्ये इस्टॅब्लिश करत असतो. अशा पद्धतीची त्याची खरं तर जर्नी असते. इथं सुद्धा तुम्हाला दाखवलेलं की त्याचं सेपरेशन जे आहे, ते सेपरेशन कोणकोणत्या स्टेजमध्ये, कोणकोणत्या फेजमध्ये कशा-कशा पद्धतीनं सेपरेशन होतं. इथं फेज 1 दिले, स्टेज 1 दिले, स्टेज 2 आहे, स्टेज 3 आहे, स्टेज 4 आहे. याचं जे सेपरेशन आहे, ते कशा-कशा पद्धतीने त्याचं सेपरेशन होतं, हे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. मग आता याची जर बेसिक इन्फॉर्मेशन कारण ऑब्व्हियसली हे सगळं समजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन समजून घ्यायला लागेल, की बाबा नेमकं हे आहे तरी काय? कारण प्रत्येक वेळेस
प्रत्येक स्टुडंट किंवा मी स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडचा नाही. सो मग याचं बेसिक इन्फॉर्मेशन आणि यूपीएससीचा किंवा एमपीएससीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त ॲडव्हान्स नॉलेज प्रत्येक सब्जेक्टचं असायची गरज नाही. तुम्ही म्हणजे आयोगाचा जर सिलेबस आपण व्यवस्थित बघितला ना, तर आयोग काय म्हणतंय, की तुम्ही ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्याचं झालेलं आहे आणि तो विद्यार्थी जेवढा समजूतदार असायला पाहिजे, तेवढी तुमच्यामध्ये समज असायला पाहिजे, असं खरं तर आयोगाने क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि काही सब्जेक्टमध्ये म्हणजे सायन्स सारख्या सब्जेक्टमध्ये तर तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंतचं नॉलेज असलं, तरी आयोग त्याच्यावरती समाधानी आहे. म्हणून तर आपण अकॅडमिक्स बुक्सला बेसिक स्टडी म्हणून खूप जास्त महत्त्व देतो. त्याच्यामध्ये एन-सी-ई-आर-टीला वगैरे त्याच्यामध्ये आपण महत्त्व देतो. मग याची बेसिक स्टडी जर म्हटलं तर हे पी-एस-एल-व्ही आहे काय? तर पी-एस-एल-व्ही आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. म्हणजे हे लॉन्च करण्यासाठी व्हेइकल आपल्याला मदत करत असते. ठीक आहे. आता याच्यात 4 स्टेज आहेत. त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, सॉलिड, लिक्विड. फर्स्ट स्टेज सॉलिड आहे, नंतर लिक्विड आहे, नंतर परत सॉलिड आहे, नंतर फोर्थ स्टेज आहे ते लिक्विड आहे. आता हे सॉलिड, लिक्विड हे काय भानगड आहे नेमकं? तर हे फ्युअल बेस्ड आहे. ऑब्व्हियसली याला खरं तर आपल्याला लॉन्च करण्यासाठी अवकाशामध्ये घेऊन जाण्यासाठी ऑब्व्हियसली एनर्जीची गरज आहे, म्हणजे फ्युएलची गरज आहे. मग ऑब्व्हियसली हाय पॉवर फ्युएल याच्यामध्ये वापरलं जातं आणि ते फ्युएल जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये पण असतं, लिक्विड फॉर्ममध्ये पण असतं. मग फर्स्ट स्टेजमध्ये सॉलिड फ्युएल वापरले जाते, सेकंड स्टेजमध्ये लिक्विड फ्युएल वापरलं जाते, नंतर थर्ड स्टेजमध्ये परत सॉलिड वापरलं जाते, नंतर फोर्थमध्ये परत लिक्विड वापरलं जाते. हे म्हणून हे फक्त फ्युएलचा जो फॉर्म आहे तो चेंज झाल्यामुळं लिक्विड आहे की सॉलिड आहे त्याच्यावरून हे सगळं तर बोललं जातं. त्यामुळे याचं एवढं काही प्रेशर घ्यायची आपल्याला गरज नाही. आता याची व्हेइकलची हाईट जर आपण बघितली तर 44.4 मीटर्स एवढी याची हाईट आहे. आणि याचं वजन जर बघितलं तर 260 टन एवढं याचं वजन आहे. ही झाली याची बेसिक इन्फॉर्मेशन ज्याच्यातून आपल्याला समजलं, की असं काहीतरी व्हेइकल असतं आणि त्याचं काम खऱ्या अर्थानं काय असतं आणि कशा पद्धतीने ते अवकाशामध्ये जातं. त्याचा उद्देश तर पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, की अर्थचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि अर्थचं ऑब्झर्वेशन कशासाठी करायचं आहे? तर पहिलं तर वेदर फोरकास्टिंगसाठी आपल्याला त्याचा वापर होईल, की पाऊस पडणार आहे, नाही पडणार आहे, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का वगैरे, वगैरे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकतात. ॲक्युरेसी त्याच्यामध्ये येऊ शकते पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्या अगोदर आपण एक खरं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्हाला आठवत असेल तर. एक सिस्टम आपण बघितली होती, की जी अवकाशातून सॅटेलाइटच्या माध्यमातून जमिनीचं ऑब्झर्वेशन करेल आणि कुठं कशा पद्धतीचे खनिज संपत्ती आहे, ते आपल्याला त्याच्यातून समजणार होतं. ती टेक्नॉलॉजी आपण डिटेल डिस्कस केली होती. त्याच्यावरती मी प्रिलियमचा एक क्वेश्चन पण पोस्ट केला होता ग्रुपवरती आपल्या. त्यामुळे ते फक्त तुम्ही रिकॉल करून जर तुम्ही डेली रिव्हिजन करत असाल, तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं रिमेंबर व्हायला पाहिजे. अदरवाईज रिव्हिजनची तुम्हाला गरज आहे. त्याचा अर्थ असा आहे. मग तशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टींमध्ये कुठं पाणी आहे, कुठं खनिज संपत्ती आहे, कशा पद्धतीची खनिज संपत्ती कुठं आपल्याला सापडू शकते, अशा सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण इथून या मिशनच्या माध्यमातून ऑब्झर्व्ह करू शकतो. आणि हे फक्त भारत देशासाठी नाही, पूर्ण पृथ्वीचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो याच्या माध्यमातून. आणि हा जो डेटा असतो ना, हा डेटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग ह्या डेटा साठी आपण वेगवेगळ्या कंट्रींसोबत कॉपरेशन अग्रीमेंट करू शकतो आणि त्याचा आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो, पॉलिटिकल फायदा होऊ शकतो. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. एवढं सगळं महत्त्व आहे या खरं तर मिशनचं. मग आता नेमकं या मिशनमध्ये प्रॉब्लेम काय झाला? नेमकं कुठं बिघडलं? म्हणून आपण आपण म्हणतोय की हे फेल झालं म्हणजे आपण यशस्वीरित्या हे मिशन खरं तर अ, अ, आपण म्हणू शकतोय की ते जे आपलं उद्देश होतं, ते उद्देश यशस्वीरित्या आपण साध्य करू शकलो नाही. याच्यामध्ये आपल्याला फेल्युअरचा सामना करायला लागला. पहिल्यांदा याची हिस्ट्री बघून घेऊया, की हे पहिल्या वेळेस झालंय की याच्या अगोदर झालेलं आहे. तर याच्या अगोदर झालेलं आहे आणि त्याच्यातून आपण खूप गोष्टी शिकून इम्प्रोव्हाइज सुद्धा केलेलं आहे. आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये फेल्युअर बघायला मिळते म्हणजे अजून त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे. एवढं साधं आणि सोपं हे गणित आहे. पहिलं जर आपण बघितलं फेल्युअर तर ते 1993 मध्ये सप्टेंबर 20 1993 मध्ये आपल्याला पहिलं फेल्युअर पी-एस-एल-व्ही D1 मिशन होतं ते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेशन जे तुम्हाला म्हटलं, की वेगवेगळ्या गोष्टी सेपरेट होत असतात पुढे जाईल तसं. आपण फिगरमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये खूप जास्त डिटेल टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही जायची गरज नाहीये त्याच्यामध्ये. पण हे जर 1993 चं मिशन बघितलं तर ते सेपरेशनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामध्ये गाईडन्स सिस्टम जे असते ड्युरिंग सेपरेशन, ते सेपरेशनमध्ये फेज 2 च्या सेपरेशनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामध्ये व्यवस्थित रित्या गाईडन्स सिस्टम न चालल्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम बघायला मिळाला होता.
दुसरं PSLV C1 मिशन 1997चं होतं. त्याच्यामध्ये फेज 4 जे आहे ते प्रेशर रेग्युलेटरचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आला. त्याच्यामुळे आपल्याला फेल्युअरचा सामना करायला लागला. सॉरी. त्याच्यानंतर PSLV C39 2017चं मिशन होतं. त्याच्यामध्ये परत सेपरेशनचा, हीट शील्डचा फेल टू सेपरेशन जे आहे, म्हणजे परत सेपरेशनचा प्रॉब्लेम आलेला आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर मे 2025 मध्ये आपण परत PSLV C61 जे आहे, सॉरी, हे C62च्या अगोदरचं मिशन 2025 मधलं, याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप झाल्यामुळं फेज 3 मध्ये प्रॉब्लेम आला होता आपल्याला. आणि आता सुद्धा C62 मध्ये फेज 3 मध्येच आपल्याला प्रॉब्लेम येतोय, म्हणजे आलेला आहे. याच्यामध्ये परत डेव्हिएशन फ्रॉम पाथ, ज्या पाथनं ते खरं तर व्हेइकल जायला पाहिजे होतं, त्या पाथनं ते ट्रॅव्हल केलं नाही. प्रेशरचा प्रॉब्लेम आल्यामुळं खरं तर ते पाथ पासून भटकलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये फेल्युअर बघायला मिळते. बरं, आता याच्यामध्ये एक क्रिटिसिझम काय होते, जे एडोटेलमध्ये पण डिस्कस केले, की जो C61 मध्ये प्रॉब्लेम आला होता, तो सेम प्रॉब्लेम आपल्याला जो आहे, जरी याच्यामध्ये आला नसला तरी सेम फेज मध्ये आलेला आहे प्रॉब्लेम. स्टेज 3 मध्ये C61 मध्ये आला होता. त्यानंतर C62 मध्ये पण स्टेज 3 मध्ये चाललं. हे स्टेज 1, 2, 3 काय असतात हे एकदा फिगरच्या माध्यमातून समजावून घ्या. याच्यामध्ये जे आहे ना, आपल्याला काही स्टेजमध्ये हे खरं तर डिवाइड केलेलं असतं. ठीक आहे, की स्टेज 1 मध्ये फॉर एक्झाम्पल आपण लॉन्च करूया, की याचं खरं तर अ, उड्डाण होईल. ठीक आहे, मग ते स्टेज 1 मध्ये जे आहे ते सरळ दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर ते स्टेज 2 मध्ये ते खरं तर हॉरिझॉन्टल व्हायला सुरुवात होईल आणि स्टेज 3 मध्ये ते टोटली हॉरिझॉन्टल होईल. स्टेज 4 मध्ये मग एका ऑर्बिटमध्ये एस्टॅब्लिश व्हायला आपल्याला त्याची खरं तर मदत होईल. अशा पद्धतीच्या स्टेज वेगवेगळ्या बेसवरती एस्टॅब्लिश केलेल्या असतात. ठीक आहे. आता आपल्याला या मिशनमध्ये जर प्रॉब्लेम आपण बघितला, तर या मिशनमध्ये प्रॉब्लेम कुठं आला? तर तो स्टेज 3 मध्ये आला. जिथं जे आहे ते खरं तर ऑर्बिटमध्ये, आपण ऑर्बिटमध्ये म्हणता येत नाही, कारण हे खरं तर आपलं जे अवकाश आहे, जिथं वातावरण वगैरे आहे ऑब्व्हियसली, तिथं ते एस्टॅब्लिश होत होतं. तर तिथं ते पाथपासून भटकल्यामुळं, मार्गावरून भटकल्यामुळं तिथं आपल्याला तो प्रॉब्लेम बघायला मिळाला. ते मग फेल्युअर मिशन आहे. हे फेल्युअर आपल्याला या ठिकाणी फेस करायला लागले. मग हे अशा पद्धतीचे स्टेज असतात. मग इथं जे आपल्याला प्रॉब्लेम आलाय, तो स्टेज 3 मध्ये प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे. मग आता जर हे पाथ भटकलं किंवा डेव्हिएशन त्याच्यामध्ये बघायला मिळालं, म्हणजे परत रिझन हेच येते, की प्रेशर, जे पॉवर प्रेशर आहे, ते कुठेतरी कमी पडलं किंवा जास्त झालं. म्हणजे याच्यामध्ये C61 मध्ये जो प्रॉब्लेम आला होता, तो कुठेतरी सेम प्रॉब्लेम C62 मध्ये आलाय का? मग इथं कुणाची लापरवाही आहे किंवा कुठं आपला प्रॉब्लेम झालेला आहे किंवा याच्यामध्ये खरं तर अदर कंट्रींचा सुद्धा काही इन्व्हॉल्वमेंट आहे का? असे सुद्धा, म्हणजे ऑब्व्हियसली ज्यावेळेस फेल होतं ना, त्यावेळेस सगळ्या अंगाने आपल्याला विचार करायला लागतो. कारण पुढे आपल्याला ते सक्सेसफुली परत लॉन्च करायचंय. त्याच्यासाठी आत्ता काय प्रॉब्लेम आला होता आणि त्याचं सोल्युशन काय आहे? हे सोल्युशन सक्सेसफुली काढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम फाइंड करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थानं जे खरं तर याच्या रिलेटेड ऑब्झर्वेटरी कमिटी जी आहे, ती कमिटी सुद्धा एस्टॅब्लिश करण्यात येते. त्याला आपण त्या कमिटीला काय म्हणतो? फेल्युअर अॅनालिसिस कमिटी, FAC, फेल्युअर अॅनालिसिस कमिटी म्हणतो आपण त्याला. आणि ही कमिटी जी आहे ती ऑब्व्हियसली अगोदरच्या फेल्युअरसाठी सुद्धा, जे PSLE C61 होतं ना, त्याच्या सुद्धा साठी सुद्धा खरं तर एस्टॅब्लिश झाली होती आणि त्याने रिपोर्ट सुद्धा दिला होता. आता ऑब्व्हियसली C62 साठी सुद्धा ही फेल्युअर अॅनालिसिस कमिटी एस्टॅब्लिश झाली आणि तशा पद्धतीने त्याचा सुद्धा रिपोर्ट येईल. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल समजेल, की नेमका टेक्निकल इश्यू काय आला होता किंवा बाकी काय अजून इश्यू आहे. ह्या सगळ्या खरं तर गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे. अभ्यास आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचा अभ्यास करून ठेवायचा. तो कोणता? तर तो खरं तर PSLVची बेसिक इन्फॉर्मेशन पासून मग हे C62 मिशन काय आहे? त्याचे 4 स्टेजेस ज्याला आपण म्हणतो, ते 4 स्टेजेस कोणकोणते आहेत? त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन काय आहे? हे प्रिलियमच्या दृष्टीतून थोडी टेक्निकल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला लागेल. कारण याच्यावरती मग प्रिलियमच्या दृष्टीतून टेक्निकल क्वेश्चनच विचारू शकते. जर ट्रेंड आपण क्वेश्चनचा बघितला. इस्रोशी रिलेटेड जे क्वेश्चन आतापर्यंत आलेत ना, त्याचा ट्रेंड जर आपण बघितला तर बऱ्यापैकी टेक्निकल इन्फॉर्मेशन खरं तर विचारली गेली. ठीक आहे. मग ते हे मिशनचा उद्देश काय आहे?
तिथपासून त्याच्या 4 स्टेजमध्ये कशा-कशा पद्धतीने त्याचं सेपरेशन होतं. मग त्याची टेक्निकल जी नावं आहेत, ती नावं कशा पद्धतीची आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेलमध्ये खरं तर अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून आपण म्हणू शकतो, की हे जे एरोटेल आहे, ते एरोटेल आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. हे प्रिलियमच्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे, तो आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता. परंतु याच्या सराउंडिंग जी इन्फॉर्मेशन आहे, ती समज आपल्यामध्ये आल्याशिवाय आपण याच्या टेक्निकल गोष्टी सुद्धा लक्षात ठेवू शकत नाही. कारण ब्रेन सुद्धा आपलं तसंच फंक्शन करतं, की थोडीफार सराउंडिंग इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तर आपली एक क्युरिओसिटी त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी रीड करतोय किंवा समजून घेतोय, त्या दीर्घकालासाठी आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर होतात. त्यामुळे आता तुम्हाला अभ्यास डिटेलमध्ये जाऊन कशाचा करायचा आहे, ते थोडीशी टेक्निकल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. प्रिलियमच्या दृष्टीतून PSLV C62 मिशन जे आहे, ती आपल्याला महत्त्वाची आहे आणि आता ज्या मिशन्समध्ये फेल्युअर आपल्याला फेस करायला लागलेले आहे, ते मिशनची नावं पण तुम्हाला सांगितलेली आहेत. त्याची पण इन्फॉर्मेशन काढून ठेवा. कधी-कधी प्रिलिमला त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन हा मुद्दा न्यूजमध्ये म्हणजे ते सगळं न्यूजमध्ये म्हणजे त्या सगळ्यांवरती कसाही क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन एक वेगळी नोटच बनवून ठेवायला पाहिजे त्याच्यावरती, की त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सगळी त्याच्यामध्ये असेल आपल्यामध्ये. हा हे सगळं जे आहे ते खरं तर याच्यामधून आपल्याला शिकायला मिळते एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, असं मला वाटतंय. बाकी याच्यामध्ये अजून काही घेण्यासारखं नाहीये. जेवढं सांगितलं तेवढी इन्फॉर्मेशन फक्त तुमच्याकडे असणं, तेवढं नॉलेज तुमच्याकडे असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला काय शिकवतोय हे आपण बघायला सुरुवात करूया. पुढचा मुद्दा जो डिस्कस केलेला आहे, तो मुद्दा आहे इराणमध्ये इंटरनल गोष्टी ज्या काही सुरू आहेत, त्याच्याशी रिलेटेड खरं तर मुद्दा डिस्कस केलेला आहे. मग हे जे रेड स्पॉट तुम्हाला दिसतायत, हे सगळं इराणमध्ये जे प्रोटेस्ट सुरू आहे ना, ते कोणकोणत्या एरियामध्ये कसे-कसे प्रोटेस्ट सुरू आहेत, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे टोटल कंट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय, की सगळीकडं जे आहे, ते सगळीकडं प्रोटेस्ट आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे, त्यांची जी इकॉनॉमी आहे, ती हर्ट होते आणि त्याच्यामध्ये मग चा रोल जो आहे, तो चा रोल कशा पद्धतीचा आहे, म्हणजे टोटल ज्या इंटरनल गोष्टी आहेत, त्या बऱ्यापैकी याच्यामध्ये डिस्कस केले. फॉर एक्झाम्पल इन डिसेंबर द रियाल्स व्हॅल्यू म्हणजे रियाल्स त्यांची करन्सी व्हॅल्यू फेल बाय 16%. द करन्सी लॉस्ट रफली 60% ऑफ इट्स व्हॅल्यू सिन्स जून वॉर. म्हणजे जवळ-जवळ 60% जे 16% घसरली होती, ती आता जवळ-जवळ 60% जी आहे, ती खरं तर व्हॅल्यू जी आहे, ती त्याची घसरलेली आपल्याला बघायला मिळते. जूनपासून जर आपण त्याचा विचार केला, तर फक्त डिसेंबरमध्ये जर म्हटलं, तर ती 16% एवढी घसरलेली. पुढं फूड इन्फ्लेशन रीच्ड ॲट ॲन एन्युअल रेट ऑफ 72%, निअरली डबल द ऑफिशियल टार्गेट. जे फूड व्हॅल्यू आहे, ती 72% पेक्षा जास्त रेटनं वाढलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जर आता हे जर टॅकल करायचं असेल, तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटला टॅक्स वगैरे वाढवावे लागतील. मग टॅक्स वाढवायचे असतील, तर ऑब्व्हियसली अगोदरच गव्हर्नमेंटच्या विरोधात प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात हिंसक वळण निर्माण झाली. मग टॅक्स वगैरे वगैरे वाढवले, तर अजून हिंसक वळण त्याला येऊ शकतं. अजून लोकं अगेन्स्ट गव्हर्नमेंट होऊ शकतात. तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे इकडं वीर आणि इकडं अ, खाई जे आपण त्याला म्हणतो, इकडं वीर आणि इकडं इकडं आड आणि इकडे वीर असं झाली परिस्थिती. अशी इराणची कुठेतरी परिस्थिती झालेली आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये हे जे प्रोटेस्टर आहेत, त्यांना कुठेतरी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतोय. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर तिथं मग शॉपकीपर्स वगैरे आहेत त्यांनी जे डिसेंबर 2025 पासून बंद पुकारलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी अर्थव्यवस्था पण ठप्प झालेली आहे आणि उलट नेशनच्या विरोधात त्या ठिकाणी पब्लिक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला बघायला मिळते. आता इथं आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, की आपल्याला समजून हे घ्यायचं आहे, की इराणचा मुद्दा इंडियासाठी का महत्त्वाचा आहे? इराणचा मुद्दा इंडियासाठी सरळ-सरळ महत्त्वाचा आहे. काल पण आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केले, की इथं आपण बिलियन डॉलर इन्व्हेस्टमेंट केली आहे. चबार पोर्ट कुणी डेव्हलप केले? ऑब्व्हियसली इंडियानं डेव्हलप केले. मग इराणमध्ये जर स्टेबल गव्हर्नमेंट राहतच नसेल आणि सारखी कंट्री इथं स्ट्राईक वगैरे व्हेनेझुएलामध्ये कसं केलं होतं, तसं स्ट्राईक करत असेल, तर ऑब्व्हियसली या इन्व्हेस्टमेंटवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि तो होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे पुढं. म्हणून हे डायरेक्टली इंडियाला कनेक्ट होते. त्यामुळे हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे.
मग आता युएसएची जसं का आपण काल डिस्कस केलं तर रिव्हिजन म्हणून आज पण डिस्कस करूया, की जसं की युएसएची पॉलिसी काय राहिली आहे. युएसए आता जगभरामध्ये काय करतोय? या युएसएच्या ऍक्टिव्हिटीमुळेच खरं तर जगभरातली जी राजनैतिक परिस्थिती आहे ती बदलते. आणि त्याच्यामध्ये मग प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सारखा असेल तर मग काय बोलायलाच नको. मग इथं होतंय काय एक्झॅक्टली? तर इथं होतंय असं, की युएसए जो आहे, तो स्वतःच्या पॉवरच्या जोरावरती आता सरळ-सरळ बोलायचं झालं ना, तर जिसके पास पैसा है, वो बॉस पॉवरफुल है. जिसके पास पैसा आहे म्हणजे काय? ज्याची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, तो काहीही करू शकतो आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही. आता युएसए काय-काय करतोय? युएसए व्हेनेझुएलामध्ये जातो, तिथल्या प्रेसिडेंटला किडनॅप करतो, स्वतःच्या देशामध्ये घेऊन जातो, त्याच्यावरती खटला काय चालवतो, कोण काहीच बोलत नाही. युरोपियन कंट्री वगैरे चूप राहतात, युरोपियन युनियन चूप राहतं, युनायटेड नेशन चूप राहतं. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते? दुसरं, वेगवेगळ्या कंट्रींना धमक्या द्यायला चालू करतो. त्याच्यामध्ये क्युबासारखी कंट्री आहे, त्याच्यामध्ये इराण स्वतः आहे, त्याच्यामध्ये व्हेनेझुएला आहेच आणि व्हेनेझुएला सोबत तर ॲक्शन पण केलेली त्यांनी आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यामध्ये ग्रीनलँड आहे आणि अशा ज्या काही आफ्रिकन कंट्री सुद्धा आहेत याच्यामध्ये, मिडल ईस्ट बाकी कंट्री काही याच्यामध्ये आहेत. मग त्यांना उघड-उघड थ्रेट करतो. तरी जगामधली कुठली कंट्री किंवा देशांचा ग्रुप याच्या विरोधात बोलताना आपल्याला बघायला मिळेल. सगळे जण शांत आहेत. मग याच्यातून आपण अर्थ काय काढायचा, की जिसके पास पॉवर है वो कुछ भी कर सकता है. त्याच्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत किंवा जग काहीच नाही बोलणार. पण हेच जर सेम दुसऱ्या कोणत्या कंट्रीने केलं असतं, फॉर एक्झाम्पल रशियाने युक्रेनवरती वॉर केलं. त्याच्यामध्ये अ, असं बोललं जातं की युक्रेनवरती कब्जा करण्याचा प्रयत्न, जो सोव्हिएत युनियन होता पहिला, त्याच्यामध्ये युक्रेन हा पार्ट होता सोव्हिएत युनियनचा. युक्रेन हा स्वतंत्र देश नव्हता त्यावेळेस. मग जे पुतीन आहे ते परत एकदा युएसएसआर स्थापन करायचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेस जे देश स्वतंत्र झाले त्यांच्यावरती कब्जा करून त्याला रशियासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप त्यांच्यावरती लागले. आणि ज्यावेळेस रशियाने युक्रेनवरती वॉर खरं तर सुरुवात केली युक्रेनसोबत, त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस लगेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन समोर आले. लगेच युनायटेड नेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा त्याच्यावर झाली. लगेच युरोपियन युनियन आणि युएसएने रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले आणि एवढंच नाही, तर रशियाकडून जे कोणी ऑइल वगैरे खरेदी करतील, युरेनियम प्रोडक्ट खरेदी करतील, त्यांच्यावरती सुद्धा सँक्शन्स आम्ही लावू, अशा पद्धतीच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. हे रशियाच्या बाबतीत हे सगळे करू शकतात. पण सेम गोष्ट ज्यावेळेस युएसए करतो, त्यावेळेस आता सेम गोष्टच म्हणायला लागेल ना. ठीक आहे, रशियानं युद्ध केलं. पण आता एखाद्या कंट्रीमध्ये जाऊन मिलिटरी ॲक्शन घेणं, हे सुद्धा युद्धासारखंच आहे. त्याला रिएक्ट व्हेनेझुएलाने केला आणि तो भाग वेगळा. केला असतं तर युद्धच झालं असतं ना. मग त्याला सेमच म्हणायचं. मग आता इथं काय, की युएसएनं ही सेम गोष्ट केली, तर मग नाटो कुठं आहे? कुठं आहे युरोपियन युनियन? आता कुठे युनायटेड नेशनमध्ये काहीच चर्चा जास्त होताना आपल्याला बघायला मिळत नाही. ग्रीनलँडविषयी थोडीशी चर्चा झाली, पण व्हेनेझुएलाविषयी तेवढी चर्चा झाली नाही. मग कसं काय? हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे जिसके पास पॉवर है, वो डिक्टेट कर सकता है वर्ल्ड को भी. हे आपल्याला नाकारून चालणार नाहीये ना. मग आता युरोपियन युनियनच्या कंट्री किंवा युरोपियन कंट्री याच्यामध्ये शांत आहे. त्याला एक रिझन पण दिलं जातं. व्हेनेझुएलाच्या केसमध्ये युरोपियन कंट्री शांत आहे. त्याला एक रिझन खूप सफिस्टिक रिझन त्याला दिलं जातं. ते काय? मनरॉय डॉक्ट्रिन. आता हे मनरॉय डॉक्ट्रिनचं प्रकरण तुम्हाला नीट सांगतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल, की काय आहे बाबा हे प्रकरण मनरॉय डॉक्ट्रिन. 1813 मध्ये आपल्याला जायला लागेल. 1813च्या आसपास काय झालं होतं, की अमेरिका आणि युरोपियन शक्तींमध्ये एक खरं तर डॉक्ट्राईन झाली होती. एक अंडरस्टँडिंग अग्रीमेंट झाला होता. तो अग्रीमेंट काय होता? तर अमेरिकेनं असं युरोपियन कंट्रीनं सांगितलं या अग्रीमेंटच्याद्वारे, की इथं साऊथ अमेरिका किंवा नॉर्थ अमेरिका या एरियामध्ये कुणीही आता याचा जर मॅप तुम्हाला दाखवायचा झाला, तर इज द वर्ल्ड मॅप. जस्ट अ मिनिट हां. इथं तुम्ही वर्ल्ड मॅप बघू शकता. तर यांनी युएसएनं काय केलं, की या ज्या युरोपियन शक्तीज होत्या ना, त्यावेळेस खूप पॉवरफुल ते होत्या. ऑब्व्हियसली आता पण आहेत. तर इथं नॉर्थ अमेरिका किंवा साऊथ अमेरिका या एरियामध्ये अमेरिकेनं सांगितलं, की कुणीही वसाहत स्थापन करणार, कोलोनायझेशन तिथं करणार नाही.
आणि त्याच्यासाठी मनरॉय डॉक्ट्राईन होती आणि त्याच्यामध्ये या दोन पार्टी ज्या आहेत त्या अग्री झाल्या होत्या. म्हणजे युरोपियन कुठलीही शक्ती इथं किंवा इथं कुठलीही वसाहत स्थापन करणार नाही. ठीक आहे. मग आता हे सोफिस्टिकेटेड रिझन इथं कसं काय लागू केलं जातं हे नीट लक्षात घ्या. म्हणजे स्वतःचा आपण काय म्हणू शकतो त्याला, स्वतःचं जे कुकर्म आहे ते जस्टिफाय करण्यासाठी काही रिझन दिलं जाऊ शकतं, हे इथं लागू होते. ते काय की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकानं व्हेनेझुएला इथं कंट्री आहे. त्याच्यावरती खरं तर स्ट्राईक केलं, तिथले प्रेसिडेंट जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्यांच्यावरती आता खटला चालू आहे. आता याच्यामध्ये युरोपियन कंट्री काहीच बोलत नाही. ज्यावेळेस अशी टीका यांच्यावरती होते ना, त्यावेळेस हे जस्टिफाय काय करतात, की मनरॉय डॉक्ट्रिनच्या अकॉर्डिंग हा यांचा इंटरनल मॅटर आहे. अरे पण 1813चा पिरियड बघितला ना, 19वे शतक जर आपण बघितलं, तर त्यावेळेस त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती ना. त्यावेळेस कोलोनायझेशनचा पिरियड होता. त्यावेळेस खरं तर डेमोक्रेसी वगैरे खूप कमी बघायला आपल्याला मिळत होती. तो पिरियड होता. त्यावेळेसच्या गरजा वेगळ्या होत्या. आता व्हेनेझुएला हा एक स्वतंत्र देश आहे. त्यावेळेस होता का? आपण बघणं गरजेचं आहे ना. हे पण बघणं गरजेचं आहे. हा स्वतंत्र देश आहे. त्यावेळेस युनायटेड नेशन होतं का? त्यावेळेस युनायटेड नेशनचा चार्टर होता का? त्यावेळेस इंटरनॅशनल लॉ होता का? आता आहे ना. मग ते फॉलो करणं गरजेचं आहे. त्यावेळेस ठीक आहे. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस नव्हतं असं काही. राइट. मग ते रिझन इथं कसं काय लागू होईल? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. मग इथं काय आहे, की इथं युनायटेड नेशनचा चार्टर आपल्याला काय सांगतो, की कुठल्याही कंट्रीच्या सार्वभौमत्वाला धोका तुम्ही फोर्स यूज करून करू शकत नाही. ते युनायटेड नेशन चार्टरच्या अगेन्स्ट आहे, इंटरनॅशनल लॉच्या अगेन्स्ट आहे. मग सेम कृती युनायटेड स्टेटने केली. मग इथं युनायटेड नेशन चार्टर लागू होतो, इंटरनॅशनल लॉ लागू होतोय. ना की कुठेतरी हिस्ट्रीमध्ये जाऊन कुठली तर डॉक्ट्राईन काढायची आणि त्याचं रिझन द्यायचं. म्हणजे हे इलॉजिकल आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजते, की जिसके पास पॉवर है, उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. हे आपल्याला याच्यातून युएसएनं दाखवून दिलेलं आहे जगाला सगळ्या. पण हीच गोष्ट ज्यावेळेस रशिया करतो, हीच गोष्ट जर चायनानं केली, हीच गोष्ट जर उद्या इंडियानं केली, ऑब्व्हियसली इंडिया पाकिस्तानमध्ये ती गोष्ट आपल्याला काही वेळा बघायला मिळते. त्यावेळेस हे युरोपियन कंट्रीज वगैरे लगेच क्रिटिसाइज करायला उतरतात. त्यावेळेस लगेच युनायटेड नेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा वगैरे व्हायला चालू होते. म्हणजे हे जे हिपोक्रेसी आहे ना, हे जे दोघलापण आपण ज्याला म्हणतो नाशनेर ग्रोव्हर शार्क टँकमध्ये जसं म्हणतो, दोघलापण हे असं. हे जे दोघलापण आहे ना, हे वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण यांची सगळी मतं जी आहेत ना, ती स्वतःच्या इंटरेस्टवरती ठरतात. ठीक आहे. मग आता या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये युरोपियन कंट्री तर काय बोलल्या नाहीत. ठीक आहे. आता हे जे यूएसएचे प्रेसिडेंट पुढे न्यूज पण बघणार आहे. आताच मी तुम्हाला ते सांगत नाही. पुढे आपण डिस्कस करूया. की युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या शांत बसण्याचा खरं तर नुकसान त्यांनाच कसं आता होतंय हे तुम्हाला पुढे कळेल. पण इथं आपण इराणविषयी बोलतोय. आता हे जे यूएसए सगळ्यांना थ्रेट करतोय त्याच्यामध्ये इराण पण आहे. व्हेनेझुएलामध्ये स्ट्राईक करण्याचं रिझन काय होतं? ऑइल. ऑइलचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे. सेम सिच्युएशन इराणमध्ये ऑइलचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे. यूएसएला त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे. म्हणून इराणवरती खरं तर दबाव निर्माण करायचा प्रयत्न वारंवार होतो. ठीक आहे. मग याच्यातून अभ्यास आपल्याला कोणत्या गोष्टींचा करायचा आहे? एक केस स्टडी म्हणून तर हे सगळं आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. केस स्टडी म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करून ठेवायचा. हा पहिला पॉइंट आपला. केस स्टडी म्हणून कशाचा? वर्ल्ड पॉलिटिक्सचा. बदलती वर्ल्ड ऑर्डर अमेरिकेमुळे काय आहे? त्याचा अभ्यास करून ठेवायचा. याच्या अगोदर मी वारंवार तुम्हाला सांगितले. इंटरनॅशनल रिलेशन्सच्या दृष्टीतून मेन्सला याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येणार म्हणजे येणार. दॅट्स फॉर शुअर. त्यामुळे याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. हे खूप जास्त महत्वाचं आहे. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय की इंडियाचे रिलेशन जे आहेत ना ते युएसए सोबत कशा पद्धतीचे आहेत, इराण सोबत कशा पद्धतीचे आहेत, याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि याच्यावरती अनेक वेळा आपण एडिटेल डिस्कस केलेले आहेत याच्यावर. आता प्रॉब्लेम काय माहितीये का? इंडियाचे इस्रायल सोबत खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इंडियाचे रशिया सोबत खूप जास्त मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इंडियाचे युएसए सोबत सुद्धा काही आत्ताच्या अपवाद वगळता खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. मग आता युएसए आणि इस्रायल सोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इस्रायलचे इराण सोबत अजिबात मैत्रीपूर्ण संबंध नाहीयेत. पण इराण सोबत पण आपले संबंध आहेत. इथं कुठेतरी इंडियाचा सँडविच होतो अनेक वेळा. ठीक आहे. मग ती केस पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचा पण अभ्यास आपल्याला असायला पाहिजे, की याच्यामध्ये सुवर्णमध इंडिया आतापर्यंत कसा काढत आलेला आहे. राइट. हे खूप इंटरेस्टिंग आहे. जर आपण व्यवस्थित समजावून घेतलं ना, हे खूप इंटरेस्टिंग आहे. अजिबात बोर तुम्हाला होत नाही अभ्यास करत असताना. यावेळेस तुम्हाला समजते, की एखादा देश जो आहे, तो कसा डिसिजन घेत असतोय, कशी पोझिशन ठेवत असतोय सिस्टमॅटिक आणि त्याचे मग जिओपॉलिटिकल रिझन्स काय असतात, इकॉनॉमिकल रिझन्स काय असतात, बाकी काय रिझन्स काय असतात.
हे तुम्हाला हे खूप इंटरेस्टिंग आहे अभ्यास करायचं म्हटलं. त्यामुळे त्या पद्धतीनं खरं तर आपण याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. हे डिटेलमध्ये एरुटेल जे डिस्कस केलेलं आहे ना, ते इराणमधली इंटरनल सिच्युएशन, मग ते प्रोटेस्ट आणि त्याचे रिझन काय काय आहेत वगैरे वगैरे हे डिस्कस केले. तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा नाही. आपल्यासाठी मुद्दा जो महत्वाचा होता, तो तुम्हाला डिटेलमध्ये मी समजावून सांगितलं. बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढे आणखी काय डिटेल डिस्कस झालं तर ऑब्व्हियसली आपण डिस्कस करूयाच. पुढची सायन्स पेजवरती एक कॉन्सेप्ट आली होती, की एआयचा स्पेस खरं तर रिसर्चमध्ये कसा उपयोग होऊ शकतो. याच्यामध्ये मग स्टार लिंक विषयी इलॉन मस्कचा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपण बघितला असेल. गुगलशी रिलेटेड पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ते काहीतरी करू पाहतात. याच्यामधून तुम्हाला अभ्यास मला तुम्हाला हे का दाखवायचं होतं, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, त्याचा स्पेस रिसर्चमध्ये आपण कसा वापर करू शकतो आणि आतापर्यंत कुठं कुठं वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याची एक केस स्टडी म्हणून 300 टू 400 वर्ड्समध्ये एक नोट बनवून ठेवा. हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचा डायरेक्ट आपल्याला मेन्समध्ये उपयोग होण्याची शक्यता खूप जास्त आहे, ती नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची एक नोट बनवून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी आता जे आहे ते खरं तर आपल्याला इथपर्यंतच अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढं जर याच्यामध्ये काही यशस्वी प्रयोग झाला तर ते ऑब्व्हियसली न्यूजमध्ये येईल, त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये बघूयाच. पुढं आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज जी आहे, ती इराणशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये मग इराणनं जे लीडर आहेत, त्यांनी डायरेक्टली सांगितलं, की यूएसए कशा पद्धतीनं क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करतोय. जे प्रोटेस्टर आहेत, ते काय क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करतायत, त्याला कशा पद्धतीनं सपोर्ट करतोय, हे याच्यामध्ये खरं तर बोललं जातंय. मग इराणशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, ती ऑलरेडी आपण आत्ताच डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. परत त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती इस्रायलशी रिलेटेड आहे आणि विशेष म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळं आपण काय बघतोय, तर गझा स्ट्रीपमध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर लोक मृत्युमुखी पडताना आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं भयानक परिस्थिती गझा स्ट्रीपमध्ये झालेली आहे, हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे. मग याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे, तो शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोर्ड ऑफ पीस काही मेंबर्स जे आहेत, त्यांचं नॉमिनेशन बोर्ड ऑफ पीस साठी खरं तर केलेलं आहे. आणि ते तिथं कशा पद्धतीने आपण पीस डेव्हलप करू याच्यावरती काम करणार आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचं करणं गरजेचं आहे? आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे इस्रायलच्या स्थापनेपासून. इस्रायलचं जर लोकेशन आपण बघितलं, तर या ठिकाणी इस्रायल पॅलेस्टाईनची भूमी आपल्याला बघायला मिळते. इथं इंडिया आहे. या ठिकाणी इस्रायल आपल्याला बघायला मिळतो. आता इस्रायलची जर हिस्ट्री आपण बघितली ना, तर इस्रायलची हिस्ट्री अशी आहे, की वर्ल्ड वॉर सेकंड पर्यंत जो आहे ना, यांच्याकडे कोणताही स्वतंत्र देश नव्हता. ठीक आहे. यांची स्वतःची कुठलीच भूमी नव्हती. विशेष करून ज्यू लोक आहेत ही, ज्यू रिलिजनची लोक आहेत. त्यांच्याकडे स्वतःची अशी भूमी नव्हती. वर्ल्ड वॉर सेकंड पासूनच यांना का वाटायला लागलं? त्याचं एक मोठं रिझन होता हिटलर. हिटलरनं जे ज्यू लोकांसोबत केलं, हे वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये सगळ्यात भयानक गोष्ट होती. की त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या कत्तली केल्या हिटलरनं. तेव्हापासून खऱ्या अर्थाने या ज्यू लोकांना वाटायला लागली, की आपली स्वतःचा एक भूमी असायला पाहिजे. आपले स्वतःचा एक देश असायला पाहिजे. त्यामुळे मग आपण आपलं ओरिजिन कुठं आहे, तर यांच्या मते यांचं ओरिजिन जे आहे, ते जेरुसलेम हे आहे. जेरुसलेम हे एक ठिकाण आहे, पवित्र इथं मानलं जातं. आणि इथं ख्रिश्चन पण समजतात, की त्यांच्या रिलिजनचं ओरिजिन आहे. मुस्लिम पण समजतात आणि हे ज्यू लोकं पण समजतात. त्यामुळे मग हे ज्यू लोकं जे आहे, ते इथं जो पॅलेस्टाईन होता, त्यावेळेस इथं पॅलेस्टाईन होता टोटल. जर आपण बघितलं, याचा झूम्ड मॅप जर आपण बघितला, तर हा टोटल भूमी जी आहे ती ग्रीनमध्ये दिलेली, ही टोटल पॅलेस्टाईन खरं तर भूमी होती. मग इथं या लोकांनी जगभरामधून खरं तर स्थलांतर व्हायला सुरुवात केली आणि इथं वेगवेगळ्या खरं तर आपल्या कॉलनीज स्थापन करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर 1947 जर आपण बघितलं, तर युनायटेड नेशनचा पार्टिशन प्लॅन येतो. म्हणजे यांनी परत मग इथं स्वतःच्या वस्ती स्थापन करून करून इथं जे आहे ते आपली संख्या वाढवली आणि 1947 मध्ये आपल्याला बघायला मिळतं युनायटेड नेशन पार्टिशन प्लॅन आला. त्यांनी काय केलं, हे जे ग्रीनमध्ये दिसतंय ना, हे भूमी पॅलेस्टाईनची ठरवली आणि हे जे व्हाईटमध्ये आहे, ती भूमी जी आहे ती इस्रायलची ठरवली. आता इस्रायली जे ज्यू लोक आहेत ते त्याच्यावरती शांत बसले नाहीत. त्यानंतर जे पॅलेस्टाईनची भूमी आपल्याला बघायला मिळते, ती वर्षानुवर्ष कमी-कमी होत गेलेली दिसते आणि व्हाईट पॅच म्हणजे ज्यू लोकांची भूमी जी आहे ती वाढत-वाढत गेलेली आपल्याला बघायला मिळते. हे 2020 पर्यंतचं आहे. 2026 मध्ये अजूनच परिस्थिती बिकट पॅलेस्टाईनियन लोकांची झालेली आहे. हे आपण बघू शकतो. हे फक्त 2020 मध्ये दिलेलं आहे.
मग आता हे जे गजा स्ट्रीप विषयी बोललं जातं ही स्ट्रीप आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात कत्तल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग आता याच्यामध्ये विशेष आपल्याला समजून घेण्याची काय गोष्ट आहे, की यांची हिस्ट्री काय आहे, की इस्रायलच्या स्थापनेपासून त्यांची हिस्ट्री काय आहे. याच्यावरती जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलंय, याच्यावरती डिटेल लेक्चर सुद्धा ऑलरेडी मी बनवलेले आहे. जी करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकमध्ये त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे लेक्चर सापडेल. त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन इस्रायलची मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मग भारताचं इस्रायलचं रिलेशन कसं राहिलेलं आहे, त्याच्या स्थापनेवर भारताची त्यावेळेसची महात्मा गांधींची भूमिका याच्यावरती काय होती, इथपासून सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ते तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे ते मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी जे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी कमिटी आहे, बोर्ड आहे, ते बोर्ड ऑफ पीस ज्याला आपण म्हणतो, ते बोर्ड ऑफ पीस त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग आता पुढे काय काय होणार आहे, त्यामुळे हे न्यूजमध्ये असणारच आहे. पण याच्यामध्ये अभ्यास आपल्याला या सगळ्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल. तो आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीतून महत्वाचा असू शकतो. पण बाकी मग मॅपच्या दृष्टीतून त्याचं जिओग्राफिकल लोकेशन बघणं वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्याच. ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पुढची न्यूज आहे ती वंदे भारत ट्रेन्स रिलेटेड खरं तर न्यूज आहे, जी कोलकाता टू गुवाहाटी कनेक्शन आहे आणि त्याचं इनॉग्रेशन या ठिकाणी पीएमच्या हस्ते झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला. मग हे वंदे भारत ट्रेनचं तर तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा, प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. पण रेल्वेचा एक इतिहास राहिलेला आहे इंडियासोबत. इंग्रजांचा रेल्वेचा एक इतिहास राहिलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपण रेल्वेचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. याच्यावरती हिस्ट्रीच्या माध्यमातून क्वेश्चन पण फक्त रेल्वेवरती सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे तो मुळात टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण बुलेट ट्रेनचं बोलतोय, बाकी गोष्टींचा ट्रेनशी रिलेटेड, रेल्वेशी रिलेटेड बोलतोय. तर आपल्याला खूप हाय टाईम आहे हा, की रेल्वेचा इतिहास अभ्यास करून ठेवणं. तो डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. असं या न्यूजमध्ये मला वाटतं, की आपल्याला हिंट मिळते, की या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. पुढची न्यूज आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे, पण त्याच्यामध्ये जे सीड्स बिल आहे, जे आपण काल डिस्कस केलं होतं हे, ते सीड्स बिल खरं तर कॉन्ट्रोव्हर्शियलचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. आणि मग इथं पंजाबचे जे चीफ मिनिस्टर आहेत, ते खरं तर अमित शहाची भेट घेतात आणि त्याच्याशी रिलेटेड हा मुद्दा जो आहे, तो त्यांच्यापाशी मांडतात असं वगैरे याच्या न्यूजमध्ये या सांगितलेलं आहे. हे सीड्स बिल काय आहे, याची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. जे बिलं पार्लमेंटमध्ये अंडर डिस्कशन असतात ना, त्याच्यावरती सुद्धा आयोग प्रिलियमला वगैरे क्वेश्चन विचारत आलेले आहे आतापर्यंत. त्यामुळं हे न्यूजमध्ये आहे म्हणजे आयोगाच्या दृष्टीतून सिलेबसच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे द हिंदू न्यूजपेपर काही डिस्कशन्स महत्वाच्या पर्सनचं खरं तर कंडक्ट करत असते. त्याच्यामध्ये आपले जे फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत डी वाय चंद्रचूड यांनी एक खरं तर मत मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये नो एरिया ऑफ पॉलिटी शुड बी एक्झाम फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे तुम्हाला दाखवण्याचं रिझन एकच आहे. ज्यावेळेस तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करता, आपल्या ज्युडिशियल सिस्टमचा अभ्यास करताना त्यावेळेस तुम्हाला ही कॉन्सेप्ट बघायला मिळते ज्युडिशियल रिव्ह्यूची. आणि ते आता ऑब्व्हियस आपले फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे वापरत आहेत. त्यामुळे ही कॉन्सेप्ट काय त्याचा फक्त अभ्यास करून ठेवा. हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, मेन्सच्या दृष्टीतून पण महत्वाचं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू नेमकं कशाला आपण म्हणतो, काय असतो ज्युडिशियल रिव्ह्यू, आणि हे खूप महत्वाचे कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, मेन्सला याच्या अगोदर इनडायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे आयोगाने. त्यामुळे हे ज्युडिशियल रिव्ह्यू ही कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती साऊथ चायना सी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि साऊथ चायना सी मुळात न्यूजमध्ये वारंवार असतो तो चायनामुळेच, आणि आता सुद्धा चायनामुळेच न्यूजमध्ये. चायनाचं एक ड्रोन जे आहे ते खरं तर साऊथ चायना सी या रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे असं याच्यामध्ये सांगितलं. तर जर मॅप बघितला आपण तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते हा जो एरिया आहे ना, हा साऊथ चायना सीचा एरिया आहे. आणि याच्यामध्ये मग इकडं मलेशिया कंट्री आहे, कंबोडिया आहे, फिलिपाईन्स आहे, या ज्या सगळ्या जवळच्या व्हिएतनाम वगैरे ज्या कंट्रीज आहेत, त्या खरं तर कंट्रींचा या एरियावरती लिगली अधिकार असायला पाहिजे. परंतु चायनाचं असं मत आहे, की हा जो हिस्टॉरिकल पिरियड आपण बघितला, तर या टोटल एरियावरती फक्त चायनाचाच अधिकार आहे, मालकी हक्क आहे, असं चायना खरं तर मानत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग इथं इलिगल आर्टिफिशियल बीट तयार करणं, वेगवेगळ्या फोर्सचा यूज करून इथं दादागिरी करणं, बाकी कंट्रींचा जो अधिकार इथला आहे, तो अधिकार मारणं, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी चायना करत आलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे हा जो एरिया आहे, तो वारंवार न्यूजमध्ये राहिलेला आहे.
त्यामुळे या एरियाचं महत्व काय आहे जगासाठी याचा अभ्यास करा. म्हणजे समुद्री व्यापाराच्या दृष्टीतून हे खूप महत्वाचा एरिया आहे तसा. मग त्याचं महत्व काय आहे? चायना इथं अशा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी बाकी कंट्री काही काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत का इथं? त्याच्यासाठी कुठले ग्रुप आहेत का? त्याचबरोबर इथं असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन जो ग्रुप आहे, तो ग्रुप इथं काय करतोय? त्यावेळेस त्याचबरोबर ऑकसची पण स्थापना आपण केलेली आहे. मग ऑकसचे मेंबर कोणकोणते आहेत? हा एक ग्रुप आहे. मग ते जे मेंबर आहेत ते कसं चायनाला इथं काउंटर करण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागेल आणि साऊथ चायना सीला सेंट्रिक जो असतोय, तो अभ्यास आपल्याला करायला लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा साऊथ चायना सीचा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी जे आपण युएसएचं बघत होतो, की युरोपियन कंट्रीज वगैरे शांत आहे, त्याच्यावरती काही बोलत नाही. आता ग्रीनलँडला येणे ग्रीनलँड जो आहे ना, इथे तुम्हाला दाखवतो ग्रीनलँड कुठे आहे. इथं जर आपण बघितलं तर हा ग्रीनलँड आहे आणि याचं जे गव्हर्नमेंट आहे ते डेन्मार्क आहे. डेन्मार्क कंट्री जी आहे, ती डेन्मार्क कंट्री खऱ्या अर्थानं अ, अ, म्हणजे डेन्मार्क कंट्रीचं हे एक स्टेट आहे असं आपण म्हणू शकतोय. पण ग्रीनलँडच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत वगैरे डेन्मार्क कंट्री डिसिजन घेते. पण त्यांच्या इंटरनल पॉलिसीज वगैरे असतात. ह्या सगळ्या गोष्टी तिथं एक स्पेशल गव्हर्नमेंट आहे त्या माध्यमातून खरं तर तिथं चालत असते. मग आता इथं आपल्याला सरळ दिसते की ग्रीनलँड किंवा हे जे डेन्मार्क जो आहे तो एक स्वतंत्र देश आहे. परंतु युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकन अनेक वेळा याच्यावरती कब्जा करण्याचा खरं तर संदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत. आणि याला मग खरेदी डोनाल्ड ट्रम्प तर याला खरेदी करण्याचं बोलत होते, की खरं तर याला आम्ही खरेदी करणार आहेत वगैरे, वगैरे. आणि याचं रिझन काय दिलं जात होतं, जर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाने याला खरं तर याच्यावरती सत्ता प्रस्थापित नाही केली, तर येणाऱ्या काळामध्ये चायना त्याच्यावरती सत्ता प्रस्थापित करेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आणि त्याचं खरं तर सडेतोड उत्तर सुद्धा डेन्मार्कनं दिलेलं आपल्याला बघायला मिळते. पण याच्या पुढचा टप्पा आपल्याला काय बघायला मिळतोय, की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने इशारा युरोपियन कंट्रींना काय दिलाय, की ग्रीनलँडच्या केसमध्ये जर युरोपियन कंट्री या युएसएला सपोर्ट नाही करतील, तर युनायटेड स्टेट त्यांच्यावरती वेगवेगळे टॅरिफ्स लावेल. जी धमकी इंडियाला दिली गेली होती, त्याच्यामध्ये ऍक्शन सुद्धा घेण्यात आली. तीच सेम धमकी जी आहे ती आता युरोपियन कंट्रींना देण्यात येत आहे. म्हणजे आता तुम्ही जोपर्यंत आपल्यावर काय येत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं किंवा आपल्या इंटरेस्टला प्रोटेक्ट करायचं ह्या जो ॲटिट्यूड युरोपियन कंट्रीचा होता, तो कुठेतरी इथं महागात पडलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण युएसए आता जो आहे, तो त्यांच्या खरं तर विरोधात सुद्धा वेगवेगळे सँक्शन्स लावण्याचं इथं बोलताना बघायला मिळतोय. म्हणजे हे आता खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. मग येणाऱ्या काळामध्ये युरोपियन युनियन कंट्रीज ज्या आहेत, त्या कंट्रीज काय डिसिजन घेत आहेत, कशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी पुढे होणार आहे आणि काय परिस्थिती पुढे निर्माण होणार आहे. हे सुद्धा बघण्यासारखं असणार. आणि तेच खरं तर या न्यूजमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. मग त्या सगळ्या गोष्टींचा कशा-कशाचा अभ्यास करून ठेवायचा आहे, हे आपल्याला ऑलरेडी वेगळं मी सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर ग्रीनलँडच्या विषयीमध्ये एक केस स्टडी म्हणून याचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये मग इंडियाची पोझिशन काय आहे? याचा इंडियावरती काय इम्पॅक्ट वगैरे होतोय का? याचा सुद्धा आपल्याला अभ्यास ऑब्व्हियसली करायला लागेल. कारण आपण इव्हेंच्युअली इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करतोय. त्यामुळं सगळं आपल्याला कनेक्ट करावं लागतं इंडियासोबत. ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या ठिकाणी खरं तर आजचा दहिंदू मी समाप्त करतोय. अशा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आजचा दहिंदू मी समजावून सांगू शकलो असेल. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे त्या विद्यार्थ्यांसाठी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. जे आपण डेली डिस्कस करतो, त्याच्यावरती आधारितच मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय. त्याच्यावरती तुम्हाला आन्सर अगोदर तुम्ही हे लेक्चर फॉलो केल्यामुळे तुम्हाला आन्सर रायटिंग करणं सोपं जातं. ते तुम्ही त्याच्यावरती लिहून पी-डी-एफ फॉर्ममध्ये मला टेलिग्रामला पाठवू शकता. त्याच्यावर मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय आणि मग ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या इन्स्ट्रक्शननुसार मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं आहे, तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.